बाहेरच्या आवाजाने मला जाग आली. डोळे जड होते, पण दारावर कुणीतरी जीव खाऊन धडका मारत होतं. कुणीतरी संकट काळात असल्यासारखं ते दार ठोठावत होतं. मी वैतागून उठलो आणि जसं दार उघडलं तशी एक स्त्री धडकन आत शिरली. तिने मागचा पुढचा विचार न करता स्वतःहून दार लावून घेतलं आणि कडी लावली. भांडूप, मुंबईचं एक असं उपनगर जिथे सकाळच्या अलार्मपेक्षा लोकलच्या हॉर्नचा आवाज जास्त प्रभावी असतो. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आलो आणि याचाही स्थायिक झालो. माझं आयुष्य म्हणजे एक ठराविक साच्यात बसलेलं यंत्र होतं. सकाळी घाईघाईत डबा भरणं, स्टेशनपर्यंतची ती धावपळ आणि रात्री उशिरा थकल्या भागल्या शरीराने घरी परतणं. शेजाऱ्याशी माझं नातं फक्त हो नाही आणि कधीतरी झालेल्या नमस्कारापुरतं मर्यादित होतं. मला वाटायचं आपले आयुष्य शांत आहे आणि ते तसंच राहावं. कोणाच्या भानगडीत पडायला मला आवडत नसे. त्यात भर म्हणजे मला सणासुदीचा खूप कंटाळा यायचा. विशेष होळीचा, रंगाचा तो आरडाओरडा, लोकांची हुल्लडबाजी आणि रंगाच्या नावाखाली चालणारा तो धिंगाणा मला अजिबात आवडत नसे. त्या दिवशी होळी होती. बाहेर गाण्याचा आवाज घुमत होता, पण मी मात्र माझ्या खोलीत खिडकी आणि दार घट्ट लावून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. मला रंगांची भिंती वाटायची. कदाचित त्या रंगामागे लपलेल्या माणसाच्या खऱ्या चेहऱ्याची मला भीती वाटत असावी. बाहेरच्या आवाजाने मला जाग आली. डोळे जड होते, पण दारावर कुणीतरी जीव खाऊन धडका मारत होतं. कुणीतरी संकटकाळात असल्यासारखं ते दार ठोठावत होतं. मी वैतागून उठलो आणि जसं दार उघडलं तशी एक स्त्री धडकन आत शिरली. तिने मागचा पुढचा विचार न करता स्वतःहून दार लावून घेतलं आणि कडी लावली. मी स्तंभित होऊन तिच्याकडे बघत राहिलो. ती पूर्णपणे रंगाने माखलेली होती. तिचे कपडे ओलेचिंब होते आणि तिच्या डोळ्यात जे भीतीचं सावट होतं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. प्लीज कुणाला सांगू नका मी इथे आहे. फक्त थोडा वेळ, प्लीज दार उघडू नका, ती धापा टाकत म्हणाली. मला काही सुचेना. मी भांबवलेल्या अवस्थेत विचारलं, कोण आहात तुम्ही आणि अशा माझ्या घरात का शिरलात? तिने भीतीला टेकून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, मी याच चाळीत समोरच्या बाजूला एक रूम सोडून राहते. माझ्या नवऱ्याने दारूच्या नशेत मला खूप मारलं. मी जीव वाचून बाहेर पळाले, तर बाहेरच्या पोरांनी मला रंगाच्या नावाखाली घेरलं. मला कुठेच सुरक्षित वाटत नव्हतं. मला माहीत होतं की तुम्ही इथे एकटे राहता. तुमची कोणाशी जास्त ओळख नाही, म्हणून मी इथे आले. मला वाटलं इथे मी सुरक्षित राहीन. तिची ती अवस्था बघून माझा सगळा राग विरघळून गेला. तिच्या डोळ्यातलं पाणी त्या रंगासोबत मिसळून गालावर खाली उतरत होतं. मी तिला पाणी दिलं आणि थोडं शांत व्हायला सांगितलं. मी तिला माझी एक जोडी कपडे दिले आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश व्हायला सांगितलं. ती थोड्या वेळाने बाहेर आली. माझे सैल कपडे तिला नीट बसत नव्हते, पण त्या साध्या कपड्यातही तिचं सौंदर्य लपून राहत नव्हतं. तिचे ओले केस खांद्यावर पडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारची शांतता होती. मी आता असं वाटतंय, बरं वाटतंय. ती, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. अनोळखी माणसाच्या घरात शिरणं सोपं नसतं, पण कधीकधी बाहेरच्या जगापेक्षा एक अनोळखी खोली जास्त सुरक्षित वाटते. मी, तुमचं नाव काय? ती, माझं नाव सई. तुमचं? मी राहुल. सई, मला नेहमी वाटायचं की मी या चाळीत एकटाच दुःखी आहे, पण आज तुमची परिस्थिती बघून वाटतंय की माणसाच्या आयुष्यात रंगापेक्षा दुःखांच्या छटा जास्त गडद असतात. सई डोळ्यात पाणं आणून म्हणते, हो ना, ज्याला आपण आयुष्य मानतो तो जेव्हा उगारतो तेव्हा पायाखालची जमीन सरकते. आज होळी आहे. लोकांनी एकमेकांना प्रेम द्यायचं सोडून जखमा दिल्या. पण राहुल, आज तुम्ही मला जे घर दिलंत तिथे मला पहिल्यांदा मोकळा श्वास घेता आला. सई, सई, माझ्या आयुष्यात आजपर्यंत कोणीही मुलगी अशी आली नाही. माझं एक घर नेहमी रिकामं असायचं, पण आज या घराला एक वेगळेच घर पण आल्यासारखं वाटतंय. कदाचित रंगाची मला वाटणारी भीती आज तुमच्यामुळे कमी झाली, कारण आज कळलं की खरा रंग हा मनाचा असतो, चेहऱ्याचा नाही. सई हळूच हसते. तुमचे डोळे खूप प्रामाणिक आहेत. जेव्हा मी इथे आले तेव्हा मला खूप भीती वाटत होती, पण तुमच्या शांत स्वभावामुळे माझं मन शांत झालं. राहुल,
कधीकधी आयुष्य आपल्या अशा वळणावर आणून सोडतं जिथे आपल्याला सर्वात कमी अपेक्षा असते तिथे सर्वात जास्त आधार मिळतो. आम्ही बोलत असतानाच बाहेरून पुन्हा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. सईचा नवरा विनायक तिथे आला होता. तो दारूच्या नशेत ओरडत होता. कुठे गेली ती? कोणाच्या घरात शिरली आहे? सईने भीतीने थरथर कापायला लागली. मी तिला खुनीने शांत राहायला सांगितलं. मी ठरवलं की आज मागे हटायचं नाही. मी जसं दार उघडलं तसा विनायक माझ्या अंगावर धावून आला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या पाठोपाठ चाळीतले इतर 2-3 शेजारही तिथे जमा झाले. जे शेजाऱ्यांशी मी कधी बोललो नव्हतो तेच आज सईच्या बाजूने उभे होते. विनायक, आता बस कर. तिला त्रास देणं बंद कर, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलवू, चाळीतल्या एका ज्येष्ठ काकांनी त्याला ठणकावून सांगितलं. विनायकची नशा उतरली. त्याला कळून चुकलं की आता संपूर्ण चाळ सईच्या पाठीशी आहे. तो रागात तिथून निघून गेला. पण मला आज पहिल्यांदा जाणवलं की ज्या चाळीत मी परकं मानत होतो तीच चाळ संकटाच्या वेळी एक कुटुंब बनून उभी होती. एक सुंदर शेवट. संध्याकाळ झाली होती. सई आता निघण्याच्या तयारीत होती. तिने तिचे रंगाचे माखलेले कपडे एका पिशवीत घातले. सई, राहुल, आता मी जाईल, पण आज जे घडलं त्याने माझं आयुष्य बदललं. मी आता त्या नवऱ्याकडे परत जाणार नाही. मी माझ्या माहेरी जाईन आणि स्वतःच्या पायावर उभी राहीन. हेच योग्य आहे सई. कोणाचा तरी अन्याय सहन करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करणं जास्त महत्त्वाचं आहे. आज जाता जाता सईने दारात पाऊल ठेवलं आणि मागे वळून बघितलं. तिने तिच्या ओढणीला लागलेला थोडासा गुलाल माझ्या गालाला लावला. सई, राहुल, हा गुलाल भीतीचा नाही तर एका नवीन मैत्रीचा आहे. तुमच्या आयुष्यातल्या एकाकीपणाच्या भीती आता पाडून टाका. या चाळीत तुमची वाट बघणारी अनेक माणसं आहेत. मी फक्त हसलो. ती निघून गेली, पण माझ्या घरात तिचं अस्तित्व, तिचा तो सुगंध आणि तिने दिलेला तो मैत्रीचा रंग कायमचा राहिला. त्या दिवशी भांडूपच्या त्या चाळीत मी पुन्हा एकदा माणूस म्हणून जन्माला आलो होतो. होळीचे रंग तर दरवर्षी येतात आणि धुवून जातात, पण संकटाच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात आणि जपलेली माणुसकी आयुष्यात कायमस्वरूपी रंग भरून जाते. स्त्रीचा सन्मान राखणं हाच आयुष्यातील सर्वात मोठा सण आहे. जर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्की सांगा ही कहाणी कशी वाटली. धन्यवाद. ये कौन सी जगह है? यहाँ क्यों लाई हो हमें? यहाँ तो कोई भी नहीं है। भी नहीं। क्या हो रहा है ये सब? रुका जा रहा है। रुक जा, मैं मेन स्विच देख कर आता हूँ। आराम से। Mama, help us to come down. How do we do it? Hey, Mommy. पुलिस और ये मिलकर हमारे और उसके फ्लैट पर छापा मारा। न्यूज़ में ये बता रहे कि चंद्रा टेररिस्ट है। मैं सच कह रहा हूँ। ये देख। कहीं और नहीं जा सकते। वेणु को ही सनी का इलाज करना है। क्या मैं? वेणु उसके घाव की जांच करो, उसका घाव दिख रहा है। मेरे भाई कुछ करना। तुझे मालूम है ना, मैं कुछ नहीं जानता, सिर्फ थोड़ा बहुत खेल जानता हूँ। मैंने कोई प्रैक्टिकल पास नहीं किया है। क्या तुम कुछ कर सकती हो चंद्रा? तुझे दिखाई नहीं दे रहा कि इसे खून देकर चक्कर आ रहा है? वेणु, तू एक मेडिकल स्टूडेंट है, तू कुछ करना। बस ब्लीडिंग रुकनी चाहिए। देखने में फ्लैश होने लगता है, कैसे भी करके ब्लीडिंग को रोकना होगा। ज्यादा खून बहा दो, सनी मर जाएगा। मुझे अभी नहीं मरना।